नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, सध्या IAS संतोष वर्मा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. त्या ठिकाणी त्यांनी थेट आरोप केलेत सुप्रीम कोर्ट आणि कोर्टावरती. त्यांनी सांगितलं की या देशामध्ये जे आहे जातीवाद इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की या ठिकाणी जे बौद्ध, मागासवर्गीय, SC/ST कॅटेगरीतून जे लोक येतात त्यांना न्यायाधीश बनू दिलं जात नाही. आज आपण म्हणतो देश स्वातंत्र्य आहे, परंतु न्यायप्रणाली जर बघायला गेलं तर ब्राह्मणांच्या हातात आहे. मग आपण कसं म्हणायचं की या ठिकाणी स्वातंत्र्य आहे? आणि त्यासोबत त्यांनी हा देखील आरोप केला की आज जे आहे SC/ST कॅटेगरीतील किंवा बौद्ध समाजाचे तरुण जे आहेत त्या ठिकाणी IAS IPS बनत आहे, परंतु ते न्यायाधीश का बनत नाहीये? कारण यांनी त्या ठिकाणी सिस्टमच अशी बनवली आहे की त्या ठिकाणी परीक्षा घेणारे, मार्क देणारे सर्वच यांचे असतात. आणि ते काय करतात, मग त्या ठिकाणी ते मुद्दामून जे बौद्ध तरुण असतात, SC/ST कॅटेगरीचे तरुण असतात, त्यांना समोर जाऊ देत नाही किंवा त्यांना पासच होऊ देत नाही. आणि त्यामुळे आपल्याला जे आहे भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये जे आहे बौद्ध तरुण, SC/ST कॅटेगरीचे लोक कमी दिसतात आणि त्या ठिकाणी आपल्याला एकाच जातीचा दबदबा पाहायला मिळतो. अशा प्रकारचा त्यांनी आरोप करत त्या ठिकाणी मोठा गौप्यस्फोट केला आहे. तरी तुमचं याबाबत काय मत आहे? खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.